आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। राज्यातल्या ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाचा विस्तार रोखण्याकरता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी केली आहे। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या खेळीमुळे राज्यातल्या 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजपला फटका बसणार आहे। सर्वात मोठा पक्ष असूनही तिथे भाजप सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे। जालना, औरंगाबाद, हिंगोली, सांगली, कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा आणि यवतमाळ या ठिकाणी शिवसेनेने युती केली असती तर भाजपला सत्ता स्थापन करणं सहज शक्य झालं असतं। मात्र या ठिकाणी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ दिली आहे। यापैकी केवळ जालन्यात शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे। इतर ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याचं समाधान शिवसेनेला मिळणार। त्यामुळे भाजपला आता केवळ वर्धा, लातूर, चंद्रपूर, जळगाव आणि गडचिरोली याच ठिकाणी सत्ता स्थापन करणं शक्य होणार आहे। तर बीडसह काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एखादा गट फोडून सत्ता स्थापनेचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत। माझे सहकारी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहे। दीपक, राज्यातली भारतीय जनता पक्षाची घोडदौड रोखण्याकरता हे प्रयत्न आहेत का, आणि काय नेमकं अधिक या संदर्भामध्ये विश्लेषण आपण करा? निश्चित जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे भाजपने यश मिळवलं, कारण 2012ची तुलना करता या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश भाजपचं घवघवीत यश मिळवावं लागेल। आणि त्याच्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यात भाजपला कुठेतरी मागे टाकण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र आल्याचं चित्र आपल्याला राज्यभर दिसतंय। 25 जिल्हा परिषदांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होते आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष भाजपला या जिल्हा परिषदेमधल्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेत। जर शिवसेना आणि भाजप एकत्र आला असतं तर 8 ठिकाणी भाजप सत्ता सेनेबरोबर स्थापन करू शकला असता, शिवसेनेबरोबर, आणि 4 ठिकाणी जिथे त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करता येऊ शकली असते। म्हणजे 12 ठिकाणी स्पष्टपणे भाजपची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन झाली असती। परंतु आता भाजपसाठी हे करणं अवघड झालंय, कारण शिवसेनेने अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ दिले। जालना, औरंगाबाद, हिंगोली, सांगली, कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा आणि यवतमाळ या 8 ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेने साथ दिलेली आहे। आणि या ठिकाणी शिवसेनेची साथ मिळत नसल्यामुळे काही ठिकाणी काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा एखादा गट फोडून सत्ता स्थापन करण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला आहे। भाजपची वर्धा, लातूर, चंद्रपूर आणि जळगाव या 4 ठिकाणी स्पष्टपणे सोबळावर सत्ता येते आहे। परंतु आता बीड असेल, सोलापूर असेल किंवा बुलढाणा असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक गट आहेत, ते गट फोडून सत्ता स्थापनेचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यामुळे एकूण चित्र बघितलं तर या 3 पक्षांनी भाजपला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जी युती केली आहे त्याचा परिणाम दिसतोय आणि भाजपला सगळ्यात मोठा फटका या ठिकाणी बसलेला दिसतोय। अजित, या ठिकाणी शिवसेनेचा फक्त जालनामध्ये फायदा होतोय। जालनामध्ये शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेल्यामुळे सत्ता येते, परंतु इतर ठिकाणी शिवसेनेला कुठेही सत्ता मिळत नाहीये। परंतु एक समाधान शिवसेनेला की भाजपला आपण या ठिकाणी सत्तेपासून दूर ठेवतोय आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी फायदा होतोय। शिवसेनेचा फायदा होत नसला तरी शिवसेनेचं एक समाधान आहे की भाजपला आपण दूर ठेवतोय। आणि आपण अधिवेशनात बघितलं, अर्थसंकल्प अधिवेशन सुरू, या ठिकाणी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सुद्धा शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ दिली होती आणि भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे एक निश्चित आहे की जिथे संधी मिळेल तिथे भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न शिवसेना करणार आहे आणि त्यासाठी प्रसंगी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ द्यावी लागली तरी शिवसेनेने ते मान्य केलेलं आहे। अजित, धन्यवाद दीपक या सगळ्या सविस्तर माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।